नमस्कार, मी साक्षी अनासने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. नांदगाव तालुक्यातील खातगाव येथील वीज पडून मयत झालेल्या स्वर्गवासी विलास गायकवाड यांच्या कुटुंबियाची सांत्वन पण नवनिर्वाचित माननीय खासदार भास्करराव बगरे यांनी घेतली भेट. राज्य सरकारतर्फे मदत मिळवून देण्याचे आश्वासन माननीय खासदार भास्करराव बगरे यांनी दिले. वीज पडून मृत्यू झाल्यास त्यांच्या राज्य आपत्तीच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. अशा घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे. या संदर्भातील आदेश महसूल खात्याच्या मदत व पुनर्वसन विभागाने जारी केला आहे. राज्यात पावसाळ्यामध्ये वीज पडून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानकानुसार वीज पडून होणाऱ्या मृत्यूचा समावेश नैसर्गिक आपत्तीच्या यादीत नव्हता. त्यामुळे मरण पावलेल्या व्यक्तीच्या वारसदारांना मदत देता येत नव्हती. या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने 31 मे रोजी झालेल्या बैठकीत वीज पडून मृत्यू ही राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्यास मंजुरी दिली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूचना विचारात घेऊन वीज पडून मृत्यू होण्याच्या घटनांचा समावेश राज्य आपत्तीच्या यादीत करण्यात आलेला आहे. वीज पडून मृत्यू झाल्यास योग्य त्या प्राधिकरणाने मृत्यूचे कारण प्रमाणित करण्याच्या अधीन राहून मरण पावलेल्यांच्या वारसांना मदत दिली जाणार आहे. याशिवाय जखमी झालेल्यांनाही मदतीची रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे. केंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्तीच्या सुधारित निकष व दरानुसार ही मदत राज्य आपत्ती प्रतिसाद निधी आणि पुनर्वसन विभागामार्फत केली जाणार आहे. त्यामुळे स्वर्गवासी गायकवाड यांच्या कुटुंबियांना मदत मिळवून देण्यात येईल असे माननीय खासदार भास्करराव बगरे यांनी उपस्थितांशी संवाद साधताना सांगितले. या प्रसंगी गणेश भाऊ धात्रक, संतोष गुप्ता, निलेश चव्हाण, दर्शन आहे यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.